लाडक्या बहिणींनो, पात्र असूनही खात्यात पैसे आले नाही याची नवीन अपडेटनुसार ई-के-वाय-सी पुन्हा सुरू होणार आहे. तर याची संपूर्ण सत्य माहिती आणि 100% खरी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहणार आहोत? तर लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणीचे 4,500 रुपये अडकलेत आहेत, तर त्यांना ई-के-वाय-सीची सध्याची सत्य परिस्थिती काय आहे हे आपण माहिती करून घेणार. त्याच्यानंतर आपण पाहणार, लाभ बंद झाला असेल त्यांना सुवर्ण संधी. ज्या लाडक्या बहिणींना एकही रुपया आला नसेल फेब्रुवारी नंतर, तर त्या लाडक्या बहिणींसाठी एक सुवर्ण संधी मिळणार आहे. ती म्हणजे ई-के-वाय-सी परत सुरू होणार का याची संपूर्ण सत्य माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार. त्याच्यानंतर आपण पाहणार, आनंदाची बातमी कोणती, कोणाकोणाला ई-के-वाय-सी करावी लागणार. तर कोणत्या लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी करावी लागणार ही आनंदाची बातमी पाहणार. त्याच्यानंतर आपण पाहणार मोठी घोषणा. तर लाडक्या बहिणींनो, शासनाचा ई-के-वाय-सीचा नवीन नियम काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्याच्यानंतर शेवटी आणि सगळ्यात महत्त्वाचं, चूक दुरुस्तीची सुवर्ण संधी मिळणार आहे. ई-के-वाय-सी नंतर पैसे येणे बंद झाले असेल तर फक्त ह्या लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. जर तुम्ही के-वाय-सी केलेली असेल, त्याच्यानंतर तुमचे पैसे येणे बंद झाले असेल, तर त्या लाडक्या बहिणीसाठी एक खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार. तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की पहा. लाडक्या बहिणींनो, ई-के-वाय-सीची सध्याची स्थिती काय आहे? मुदत संपली आहे. सध्या पोर्टलवरती ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्णपणे बंद आहे. आधी दिलेले मुदत उलटून गेली आहे. याची आखरी तारीख म्हणजे शेवटची तारीख 30 एप्रिल होती. 30 एप्रिल नंतर ही ई-के-वाय-सीची प्रक्रिया थांबवण्यात आली. त्यामुळे आता तुम्ही ऑनलाईन फॉर्म अपडेट करू शकत नाही. आता ई-के-वाय-सी सुरू झाली आहे अशा खोट्या बातम्या आणि दिशाभूल करणाऱ्या व्हिडिओजपासून सावध राहा. अधिकृतरित्या जुने पोर्टल अजून सुरू झालेले नाही आहे. लाडक्या बहिणींनो, मग ई-के-वाय-सी कधी सुरू होणार याची आनंदाची बातमी ती म्हणजे 2026 वार्षिक ई-के-वाय-सी नवीन प्रक्रियेची तयारी सुरू आहे. लाडक्या बहिणींनो, मिळालेल्या माहितीनुसार आणि याची 100% खरी माहितीनुसार तुमची नवीन ई-के-वाय-सीची प्रक्रिया ही सध्याला जोरात सुरू आहे. राज्य सरकारने आता प्रत्येक वर्षासाठी वार्षिक ई-के-वाय-सी म्हणजे ॲन्युअल ई-के-वाय-सी बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा सुद्धा उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री किंवा आदिती तटकरे यांनी ही माहिती दिलेली आहे की ॲन्युअल ई-के-वाय-सी म्हणजे वार्षिक ई-के-वाय-सी करणे बंधनकारक असणार आहे आणि ही के-वाय-सी होतच राहणार आहे, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सांगितलेलं आहे. लवकरच सर्वांसाठी हे पोर्टल पुन्हा एकदा उघडले जाण्याची दाट शक्यता आहे. ही एक संपूर्ण नवीन आणि अनिवार्य प्रक्रिया असेल. संपूर्ण नवीन प्रक्रिया सुरू होणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, याची संपूर्ण माहिती तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. संपूर्ण माहिती कशी सुरू होणार, केव्हा सुरू होणार आणि सुरू झाल्यानंतर तुम्हाला काय काय करावे लागणार, तर कोणासाठी लागणार, या सगळ्यांची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. आता वार्षिक ई-के-वाय-सी का महत्त्वाची आहे? लाडक्या बहिणींनो, ही वार्षिक ई-के-वाय-सी का महत्त्वाची आहे? पात्रतेची पडताळणी. महिना 1,500 रुपये मिळवणाऱ्या महिला अजून ही योजनेच्या अटीमध्ये बसतात का हे तपासण्यासाठी दरवर्षी ही पडताळणी केली जाईल. म्हणजे लाडक्या बहिणींनो, जर उत्पन्न हे तुमचं 2.5 लाखापेक्षा जास्त जात असेल तर तुम्ही त्या पात्र राहणार नाही. तर ही पडताळणी दरवर्षी होणार आहे. तर ही यालाच काय म्हणतात, वार्षिक ई-के-वाय-सी पडताळणी. तर लाडक्या बहिणींनो, याची पात्रतेची पडताळणी का असणार आहे? 1,500 रुपये मिळवण्यासाठी तुम्ही त्यांच्या अटीमध्ये बसतात का हे तपासण्यासाठी ही पडताळणी होणार आहे. बोगस लाभार्थी शोधणे. ह्या वार्षिक ई-के-वाय-सी मधून बोगस लाभार्थी शोधणे, चुकीच्या पद्धतीने किंवा दुबार लाभ म्हणजे 2 लाभ एकापेक्षा जास्त लाभ घेणाऱ्या अपात्र लोकांना वगळण्यासाठी ही अत्यंत कडक आणि सुरक्षेची प्रक्रिया असेल. तर लाडक्या बहिणींनो, ही ई-के-वाय-सी
म्हणजे ज्या लाडक्या बहिणी पात्र नसताना लाभ घेणार असेल तर त्यांना वगळण्यासाठी ही वार्षिक ई-के-वाय-सी प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. हप्ते सुरळीत ठेवणे. पुढील वर्षी ज्यांची वार्षिक ई-के-वाय-सी यशस्वी होईल त्यांचेच हप्ते चालू राहतील, अन्यथा लाभ बंद होऊ शकतो. म्हणजे आता ही ई-के-वाय-सी वार्षिक ई-के-वाय-सी ज्यांची पडताळणी झाली आणि त्या पात्र असतील त्यांनाच लाभ मिळणार आहे आणि ज्या लाडक्या बहिणी अपात्र असतील त्यांना लाभ बंद होणार आहे. या वार्षिक ई-के-वाय-सी मधून ज्या लाडक्या बहिणी पात्र असतील किंवा त्यांचे पैसे थांबलेले असतील त्यांना 1500 रुपये हप्ता हा पुन्हा सुरू होणार आहे. ही एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. कोणाला करावी लागेल ही वार्षिक ई-के-वाय-सी? लाडक्या बहिणींना सगळ्यात मोठा प्रश्न पडतोय की आता ही ई-के-वाय-सी कोणाला आणि कधी करावी लागणार याची माहिती पाहतोय. तर लाडक्या बहिणींनो, ही कोणाला करावी लागणार? ज्याचे पूर्वीचे हप्ते ई-के-वाय-सी न झाल्यामुळे अडकले आहेत त्यांच्यासाठी ही मोठी सुवर्ण संधी असणार आहे. म्हणजे ज्या लाडक्या बहिणीचे हप्ते ई-के-वाय-सी मुळे अडकले आहेत किंवा आले नसतील तर त्यांच्यासाठी ही मोठी सुवर्ण संधी राहणार. त्याच्यानंतर नवीन नियमानुसार ज्यांना नियमित पैसे मिळत आहेत, ज्या लाडक्या बहिणींना सगळे हप्ते व्यवस्थित सुरळीत सुरू असेल तर त्यांना ही आपली नोंदणी म्हणजे रिन्यू करण्यासाठी ही करावी लागणार आहे. म्हणजे लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणींना पैसे येत असेल किंवा पैसे येत नसेल तर अशा दोन्ही लाडक्या बहिणीसाठी ही ई-के-वाय-सी वार्षिक ई-के-वाय-सी करावी लागणार आहे. थोडक्यात सांगायचे तर योजनेतील प्रत्येक लाभार्थी महिलेला या प्रक्रियेतून जावे लागणार आहे. म्हणजे प्रत्येकाला या योजनेसाठी वार्षिक ई-के-वाय-सी करावी लागणार आहे. मोठी चूक, सरकारी नोकरी किंवा 4 चाकी वाहन दुरुस्तीची संधी. मोठी चूक लाडक्या बहिणीकडून झालेली आहे ती म्हणजे काही लाडक्या बहिणीने चुकीने कोणतं तरी चुकीचा पर्याय दिला असेल तर लाडक्या बहिणींनो, याची दुरुस्त करण्याची संधी मिळणार आहे. तुमची ही चूक झाली होती का? जर झाली असेल किंवा चुकून झाली असेल, तुम्हाला माहीत नसेल, तुमचा लाभ हा बंद झालेला असेल तर त्यांच्यासाठी ही संधी असणार आहे. सुरुवातीला फॉर्म भरताना तुमच्या घरात कोणी सरकारी नोकरीत आहे का किंवा 4 चाकी वाहने या प्रश्नावर अनेक महिलांनी कन्फ्यूज होऊन चुकून होय निवडले होते. यामुळे लाखो महिला अपात्र ठरल्या होत्या. लाडक्या बहिणींनो, चुकून जर तुम्ही होय म्हटलं असेल आणि तुम्हाला लक्षात नसेल तर तुमचा लाभ हा तुमच्या खात्यामध्ये जमा होत नाहीये. तर ही छोटी चुका याच्यामुळे तुमचा लाभ हा बंद झालेला आहे. वार्षिक ई-के-वाय-सीचे पोर्टल जेव्हा सुरू होईल तेव्हा तुम्हाला तुमची जुनी माहिती अपडेट करून ही चूक दुरुस्त करण्याची शेवटची संधी मिळू शकते. लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला ही चूक झाली असेल किंवा काहीही चूक झाली असेल, कोणतीही चूक झाली असेल किंवा उत्पन्नामध्ये चूक झाली असेल तर तुम्हाला याची पुन्हा चूक दुरुस्त करण्याची शेवटची संधी मिळू शकते. पोर्टल सुरू होण्यापूर्वी ही तयारी नक्की करा. जर पोर्टल सुरू होणार असेल आणि तर तुमची तयारी नसेल तर पुन्हा तुमची चूक होऊन तुमचे तुमच्या हक्काचे हप्ते मिळणार नाही. तर लाडक्या बहिणींनो, पोर्टल सुरू होण्यापूर्वी कोणती तयारी करावी लागणार ते पाहूया. आधार कार्ड अपडेट. आधार कार्डवरील नाव, पत्ता आणि जन्मदिनांक बरोबर असल्याची खात्री करा. लाडक्या बहिणींनो, ही छोटी चुका तुमचा लाभ हा थांबवण्यात आलेला आहे या चुकामुळे. तर लाडक्या बहिणींनो, आधार कार्डवरील नाव, पत्ता आणि जन्मदिनांक बरोबर असल्याची खात्री करावी लागणार. त्याच्यानंतर चुकीचे असल्यास आत्ता दुरुस्त करून घ्या. त्याच्यानंतर मोबाईल नंबर लिंक. आधार कार्डला चालू मोबाईल नंबर लिंक करणे हे खूप महत्त्वाचे आहे, म्हणजे व्हेरिफिकेशन OTP साठी. त्याच्यानंतर बँक खाते म्हणजे DBT मॅपिंग. तुमचे बँक खाते आधार कार्डला लिंक केलं म्हणजे झालं असं नाही. तुमचे खाते NPCI DBTला लिंक आहे का हे बँकेत जाऊन तपासा आणि त्याला काय करायचं, ॲक्टिव्ह करा. हे कसं ॲक्टिव्ह करायचं आणि कसं नाही करायचं याच्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती मिळणार की DBT मॅपिंग म्हणजे काय आणि त्याला कसं त्या बँकेत जाऊन तुमचं ॲक्टिव्ह करावे लागणार याची सविस्तर माहिती आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे.
त्याच्यानंतर आधार पॅन लिंक. तुमचे बँक खाते फ्रीज होऊ नये म्हणून आवश्यक KYC बँकेत पूर्ण करून ठेवा. तुम्हाला बँकेत जाऊन KYC करणं ही महत्त्वाचं आहे. त्याला अपडेट करणं. फक्त KYC केली तुम्ही 2 वर्षापूर्वी केलेली असेल 2 वर्षापूर्वी, तर त्याला अपडेट करणं खूप गरजेचं असतं. तर बँकेत जा आणि त्या ठिकाणी KYC ही पुन्हा करून घ्या. त्याच्यानंतर आपण पाहणार प्रक्रिया कशी असेल. जर हे पोर्टल सुरू झालं तर जेव्हा पोर्टल सुरू होणार तेव्हा तुमची ही प्रक्रिया कशी असेल याची माहिती थोडक्यात जाणून घेऊया. सगळ्यात अगोदर तुम्हाला लाडकी बहीण महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवर जावे लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला आधार नंबर वार्षिक KYCचा या पर्याय निवडून तुमचा आधार क्रमांक टाकावा लागेल. तर तुम्हाला आत्ताच सांगितलं आधार क्रमांकासाठी तुम्हाला OTP येतो. तर त्या OTPसाठी तुम्हाला आधार क्रमांकाला तुमचा चालू नंबर हा लिंक करावा लागेल. कशासाठी? OTPसाठी. त्याच्यानंतर OTP व्हेरिफिकेशन. लिंक असलेल्या मोबाईलवर आलेला OTP. आत्ताच सांगितलं तुम्हाला OTPसाठी तुम्हाला आधार कार्डला तुमचा चालू नंबर हा लिंक करावा लागेल. त्याच्यानंतर OTP व्हेरिफिकेशन होणार. लिंक असलेल्या मोबाईलवर आलेला OTP इंटर करून सबमिट करावी लागणार. तर लाडक्या बहिणींनो, जी माहिती तुम्हाला आत्ता सांगतोय ही खूप महत्त्वाची आहे. याच्यामुळे तुमचा बंद पडलेला लाभ हा पुन्हा सुरू होणार आहे. तर जे आत्ता सांगतोय ते सगळी माहिती आत्ताच जमा करून घ्या. आणि आता तुमची KYC पूर्ण होईल आणि पुढील हप्त्याचा मार्ग मोकळा होईल. हे शेवटी तुमचं जर हे सगळं तुम्ही व्यवस्थित केलं तर तुमचे हप्ते सुरळीत सुरू होणार. आता सगळ्यात महत्त्वाचं ऑनलाईन जमत नसेल तर कुठे जावे? भरपूर लाडक्या बहिणींना हाच प्रश्नामुळे याच्या कारणामुळे तुमचा लाभ तुमचा KYC हे तुम्ही करू शकले नाही म्हणून तुमचा लाभ हा बंद झालेला आहे. तर लाडक्या बहिणींना प्रश्न पडतो की ऑनलाईन जमत नाही तर आम्ही कुठे जावे? म्हणजे या ठिकाणी भविष्यामध्ये जर तुमचं आता KYC सुरू झाली तर तुम्हाला सेतू सुविधा या केंद्रात जाऊन तुम्हाला जेव्हा प्रक्रिया सुरू झाली तेव्हा जवळच्या CSC केंद्रात जाऊन तुम्ही मोफत KYC पूर्ण करू शकाल. त्याच्यानंतर अंगणवाडी सेविका. तुमच्या गावातील अंगणवाडी सेविका ताई तुम्हाला फॉर्म अपडेट करण्यास आणि नवीन प्रक्रियेत मदत करतील. त्याच्यानंतर ग्रामपंचायत कार्यालय. ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन तुम्ही शासनाच्या नवीन GR आणि सूचनाची ताजी माहिती मिळवू शकता. तुम्हाला ग्रामपंचायत जर तुम्हाला नवीन आणि ताजी बातमी पाहिजे असेल लाडकी बहीण योजनेसाठी तर ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन तुम्ही शासनाच्या नवीन GR आणि सूचनाची ताजी माहिती त्या ठिकाणी मिळवू शकता. आता सगळ्यात महत्त्वाची माहितीवर येऊ. महत्त्वाचा तपशील काय? योजनेचे नाव काय? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण. सध्याची स्थिती काय? सध्या KYC बंद आहे. मुदत ही संपलेली आहे. नवीन माहिती काय? नवीन अपडेट काय? वार्षिक KYC लवकरच सुरू होणार आहे लाडक्या बहिणींनो. तुम्हाला सांगितलेलं आहे तयारीत राहा. जर तुमचा हप्ता सुरू झाला पाहिजे असं वाटत असेल तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे सगळं करावे लागणार. अधिकृत पोर्टल कोणतं? तर हे ठिकाणी नोट डाऊन करा. लाडकी बहीण महाराष्ट्र.gov.in हे लक्षात असू द्या. आणि टोल फ्री क्रमांक 181 कोणत्याही समस्येसाठी कोणत्याही अडचणसाठी तुम्हाला या नंबरवरती फोन करायचा आहे. आणि त्या ठिकाणी तुमची काही अडचण असेल तर या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे. जर तुमचा नंबर हा लागत नसेल तर पुन्हा प्रयत्न करा. हा नंबर लागतो 5च्या नंतर आणि 5च्या अगोदर जास्तीत जास्त फोन लागताय. तर लाडक्या बहिणींनो, काही प्रॉब्लेम असेल तर या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि त्या ठिकाणी तुमचे प्रश्न काही समस्या असेल त्या ठिकाणी तुम्हाला विचारायचे आहे. तुमचे काही प्रश्न आहेत का? नवीन वार्षिक KYC बद्दल किंवा अडकलेल्या पैशांबद्दल तुमचे जे काही प्रश्न असतील ते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. मी उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल लाडक्या बहिणींनो धन्यवाद. आपल्या विशाल चव्हाण सर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सर्व लाडक्या बहिणींसोबत शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.